श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आजची कविता. आई तुझ्या कृपेने नकारात्मक ऊर्जेचा होतो नाश. आई तुझ्या कृपेने नकारात्मक ऊर्जेचा होतो नाश. म्हणूनच आई आमच्या मनात आहे तुझा वास. म्हणूनच आई आमच्या मनात आहे तुझा वास. आई कितीही अडचणी आल्या तरी आहे तुझी साथ. आई कितीही अडचणी आल्या तरी आहे तुझी साथ. म्हणूनच आमचं आयुष्य आम्ही जगत आहोत आज. म्हणूनच आमचं आयुष्य आम्ही जगत आहोत आज. आईच्या चरणात आहे सुख. आईच्या चरणात आहे सुख. म्हणूनच बाकी सगळ्या गोष्टी दूर होतात आपसूक. म्हणूनच बाकी सगळ्या गोष्टी दूर होतात आपसूक. आईने धरला आहे हात. आईने धरला आहे हात. त्याच गोष्टीचा सर्वांनी करा पुरेपूर योग्य विचार. त्याच गोष्टीचा सर्वांनी करा पुरेपूर योग्य विचार. कळत न कळत आई असते आपल्यासोबत. कळत न कळत आई असते आपल्यासोबत. म्हणूनच चुकीच्या गोष्टी आपल्याला नाही लाभत. म्हणूनच चुकीच्या गोष्टी आपल्याला नाही लाभत. आईची काळजी लेकरांसाठी आहे अपार. आईची काळजी लेकरांसाठी आहे अपार. पण लेकरांना मात्र हवा आहे फक्त प्रसाद. पण लेकरांना मात्र हवा आहे फक्त प्रसाद. आईच्या काळजाचा तुकडा होणे कठीण आहे. आईच्या काळजाचा तुकडा होणे कठीण आहे. पण तिच्याशिवाय जगणं देखील तितकंच मुश्किल आहे. पण तिच्याशिवाय जगणं देखील तितकंच मुश्किल आहे. ज्यांनी धरले आईचे चरण. ज्यांनी धरले आईचे चरण. मग मला सांगा कोणत्याही गोष्टीत कसं येईल मरण. मग मला सांगा कोणत्याही गोष्टीत कसं येईल मरण. आपली आई फक्त आपली आहे हे समजून घेतलं तरी बस. आपली आई फक्त आपली आहे हे समजून घेतलं तरी बस. मग बाकी सगळ्या गोष्टी आहेत वायफळ. मग बाकी सगळ्या गोष्टी आहेत वायफळ. श्री स्वामी समर्थ.